returns a value. It can return a scalar value or it can return a table also. I repeat, function म्हणजे reusable code आहे, like stored procedure, right? Like stored procedure, but we'll come to that, you know. But functions return a scalar म्हणजे एक किंवा दोन value it can return, right? One row, or it can return a table, right? So let me go here. For example, आपला हा table होता इकडं, right? So now let us say this is our customer. आणि समजा मला from this customer table, I want to create a function which will return scalar value of total sum of sales. म्हणजे दरवेळी जाऊन मी हे करतो sum of sales, right? I don't want to do this again and again. मला हा sum आणि समजा याच्या संग let us also do count पण पाहिजे मला, right? Let us also say we want average, right? तर आपल्याला single values पाहिजे. So आता बघा हे पण रेडीमेड फंक्शन्स आहेत. हा जो तुम्हाला दिसतो इकडं सम किंवा हे, दीज आर रेडीमेड फंक्शन. जर तुम्ही प्रोग्रामेबिलिटी मध्ये गेलं, यू गो टू प्रोग्रामेबिलिटी, देयर इज समथिंग कॉल्ड ॲज फंक्शन्स आउट हिअर. आणि ह्याच्यामध्ये वी हॅव सिस्टम फंक्शन्स. हे रेडीमेड फंक्शन्स आहेत, सिस्टम आणि ॲग्रिगेट फंक्शन. जसं एक्झाम्पल हा जो सम आणि काउंट मी इकडे दाखवतोय तुम्हाला, दॅट इज कमिंग फ्रॉम द ॲग्रिगेट फंक्शन्स, राईट? तर रेडीमेड फंक्शन्स पण आहेत. पण आता मला स्वतःचा एक फंक्शन क्रिएट करायचं जो सम आणि काउंट आणि ॲव्हरेज हे मला दरवेळी fire, I don't want to fire, I want to get it, right? So I can say now they are some on. Okay. I can go and I can create a function. So दरवेळी हे असं लिहिण्याऐवजी I can go and I can create a new function. आता काय टाईपचं फंक्शन आहे? एक आहे इनलाइन टेबल व्हॅल्यूड फंक्शन, एक आहे मल्टी स्टेटमेंट टेबल व्हॅल्यूड फंक्शन आणि एक आहे स्केलर व्हॅल्यू. स्केलर म्हणजे आपल्याला सिंगलच व्हॅल्यू पाहिजे. सो आय से आय क्रिएट अ स्केलर व्हॅल्यू, राईट? वी विल सी द अदर फंक्शन्स हिअर. सो विल से दिस विल से एस. आता हे एसपी नाही आहे. सो विल से फंक्शन अंडरस्कोर get some average, right, and count. Okay. आता याच्यामध्ये काय पॅरामीटर्स नाही आहेत, पण जर तुमच्याकडे पॅरामीटर्स असतील तर यू कॅन ऑलवेज पुट ऑन पॅरामीटर, राईट? पण आता सध्याला आपल्याकडे पॅरामीटर नाहीये. इफ यू रिमेंबर लास्ट इन वन ऑफ द प्लेसेस आपला स्टोअर प्रोसिजर मध्ये आपण इनपुट पॅरामीटर बनवलं होतं, राईट? तर तसंच यू कॅन क्रिएट अ पॅरामीटर हिअर, बट नॉट इंटरेस्टेड फॉर नाव, राईट? अँड रिटर्न्स व्हॉट? डज इट रिटर्न अ इंटिजर? डज इट रिटर्न what, right? So if you see here, just very quickly, हा एक आर्टिकल आहे, चांगला आर्टिकल आहे, बस यू कॅन रेफर. सो सॉरी, हा इट्स अ नाईस आर्टिकल रिटन बाय माय फ्रेंड, राईट? सो एक आहे इनलाइन टेबल व्हॅल्यूड आणि एक आहे हा स्केलर फंक्शन, राईट? आता या इफ यू सी दिस स्केलर फंक्शन, वी कॅन ऑल्सो रिटर्न varchar. Varchar म्हणजे लाईक अ स्ट्रिंग. ओके, वी कॅन ऑल्सो रिटर्न अ स्ट्रिंग. पण आता मला ह्याच्यात 3 व्हेरिएबल्स पाहिजे. ऍक्च्युली हा जो आहे आपल्या ह्याच्यात, वी नीड अ सिंगल व्हॅल्यूड फंक्शन आहे. हे असं चालणार नाही. आपल्याला एकच व्हॅल्यू आपण रिटर्न करू शकतो. सो आय यूज दिस. जर आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करायचं असेल तर आपल्याला टेबल बनवावं लागेल. सो लेट मी फर्स्ट डू दिस. एव्हरीवन गेटिंग इट? इफ यू सी दिस रिटर्न, याच्याकडे एकच डेटा टाईप आहे इंट. याच्याकडे एकच डेटा टाईप आहे इंट. तर मी इकडून काय 3-4 कॉलम रिटर्न करू शकत नाही, फ्रँकली, राईट? फॉर नाव आय विल टॉक अबाउट द टेबल व्हॅल्यूड फंक्शन, त्याच्यामध्ये आपण करू शकतो. तर याच्यामध्ये फंक्शन आणि डेटा टाईप, तर जसं एक्झाम्पल आता दिस विल रिटर्न अ इंटिजर. ओके, सो पहिलं लेट अस डिक्लेअर अ व्हेरिएबल at the rate I don't, let's see, declare my count int, right? आणि हा आपला सिलेक्ट आहे. आता याच्यामध्ये आय कॅन रिटर्न ओनली वन फंक्शन, राईट? सो सिलेक्ट दिस आणि
select @my count is equal to हा sum of sales. म्हणजे जे तुमचं सम ऑफ सेल्स आहे ते एका व्हेरिएबल मध्ये घेतलंय आणि दॅट आय एम ट्राइंग टू turn out here @my count. So you can see now this is a very simple function. याच्यामध्ये input parameter नाहीये. It will only get the sum, right? मी रिमेंबर आय कॅन रिटर्न ओनली वन व्हेरिएबल वन स्केलर व्हॅल्यू. प्लीज कोणीतरी नंतर जाऊन गुगल करा. काय मी मल्टिपल स्केलर व्हॅल्यू देऊ शकतो का बाहेर, ते एकदा प्लीज गुगल करा. जसं एक्झाम्पल आय वॉज ट्राईंग दिस वन काउंट ॲव्हरेज, राईट? सो प्लीज गुगल करा की कॅन बी रिटर्न मल्टिपल स्केलर व्हॅल्यू. प्लीज रिटर्न ट्राय टू रीड दिस, राईट? पण सध्यासाठी आय थिंक यू कॅनॉट रिटर्न मल्टिपल स्केलर व्हॅल्यू. यू कॅन रिटर्न ओनली वन स्केलर म्हणजे एकच, राईट? बट प्लीज गुगल, होऊ शकतं दॅट दे विल गिव्ह यू अ वे टू रिटर्न इट, राईट? बट आय एम नाव स्टिकिंग दॅट आपण एकच व्हॅल्यू स्केलर फंक्शन मध्ये आपण रिटर्न करू शकतो. जर आपल्याला मल्टिपल व्हॅल्यू पाहिजे तर टेबल व्हॅल्यू बनावं लागेल, राईट? बट प्लीज गुगल अँड टेल मी इफ आय एम राईट ऑर रॉंग. ओके. लास्ट टाइमला पण मी होमवर्क दिलं होतं. एक ओनली वन गर्ल आन्सर्ड. आय वुड सजेस्ट एव्हरीवन शुड टाईप गुगल करून की सर हे असं आहे म्हणून, राईट? सो प्लीज कॉन्ट्रीब्यूट ऑन द चॅट. ओके. सो हिअर आय विल एक्झिक्यूट दिस. ओके. प्लीज जेव्हा तुम्ही प्रोडक्शन मध्ये असतात, राईट, पहिलं चेक करा सिंटॅक्स, ऑलवेज चेक, आणि त्याच्यानंतर एक्झिक्यूट करा, राईट? सो यू कॅन सी आवर फंक्शन इज क्रिएटेड. नाव आय कॅन गो अँड आय कॅन से सिलेक्ट star from or select as function name. कुठे गेलं फंक्शन? Refresh. Where did I create it? Finishing School Marathi 11. Hang on. म्हातारा झालं. काय ना भेटत नाही. आणि ह्याच्यामध्ये आलं पण नाहीये ते फंक्शन. हा, there it is. काय मला डीबीओ द्यावं लागेल का? आय डोंट थिंक आय नीड डीबीओ. मला वाटतं ते ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट नाही पाहिजे तिकडं. मॅन, इनव्हॅलिड ऑब्जेक्ट नेम. आय एम इन फिनिशिंग स्कूल मराठी 11. काय चूक होत आहे? लेट मी लुक ॲट द सिंटॅक्स. सॉरी गाईज, मी खूप दिवसानंतर फंक्शन करतोय. दॅट्स हाऊ इट शुड रिटर्न. स्केलर व्हॅल्यू कसं रिटर्न करतोय? स्केलर स्केलर स्केलर. आता मग इकडे यांनी ना स्ट्रिंग रिटर्न केलंय, ते वेगळंच आहे स्ट्रिंग. वाय? वर्कआउट. Guys. Scalar value, man. Scalar value. Select function, stored procedure. Functions. SQL Server. Oh, Google, huh? Sorry, guys. Here, functions. I am. Please कोणीतरी Google करा. I'm stuck. Scalar functions are बनवलं. Scalar function. This is a scalar function. याने हा टेबल रिटर्न केलाय. Table is not a scalar function. Yeah, scalar function. And how do you select it? Select DBO as detail from table name. मी याला एक्झिक्यूट पण करू शकतो तसं. आय डोंट नो याच्यामध्ये मला टेबल नेम वाय आय शुड गिव्ह फ्रॉम TA function gets sum.
Why is he not able to get it? Sorry. As detail. Can we take this as a homework, everyone? मला आता रिअली आठवत नाही. बट हा जो मी इकडे फंक्शन बनवलेला आहे, that I need to execute it, man. कसं करायचं? Let's see, anyone. माझा चॅट पण चालत नाही. कोणीतरी मदत करा मला. So can everyone do this as a homework, right? माझं चॅट चालत नाही हा. Can we take this as a homework? Can everyone say yes, no? मी कुठेतरी Yes, sir. चूक करतो. You know, I Yes, sir. created the function. I created Yes, the sir. function, but I'm not. I don't remember the syntax to invoke it. That is fine. Okay. Yes, sir. We can take it. ओके. मला पण एज्युकेट करा प्लीज. ओके, ठीक आहे. हा एक टाईपचा फंक्शन झाला. दुसरा आहे टेबल व्हॅल्यूड फंक्शन. टेबल व्हॅल्यूड फंक्शन मध्ये आपण टेबल रिटर्न करू शकतो, राईट? जसं एक्झाम्पल, लेट अस अगेन गो बॅक टू दॅट आर्टिकल. हा आर्टिकल चांगला आहे. याच्यामध्ये यू कॅन सी, पण रिमेंबर हा, पहिली गोष्ट, फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. अच्छा, ठीक आहे. हा झाला फंक्शन. आय विल कम टू टेबल व्हॅल्यूड. पहिली गोष्ट, फंक्शन आणि स्टोअर प्रोसिजर मध्ये काय डिफरन्स राहिलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टोअर प्रोसिजर मध्ये पण आपण हे करू शकतो, काय बोलतात त्याला, सिलेक्ट काउंट आणि वी कॅन डू ऑल द थिंग. ते पण रियुजेबल आहे, हे पण रियुजेबल आहे. पहिली गोष्ट, फंक्शन्स जर तुम्ही स्टॅक ओव्हरफ्लो मध्ये वाचलं, लुक ॲट द स्टॅक ओव्हरफ्लो आन्सर्स. रिमेंबर, प्लीज एव्हरीवन स्टार्ट युजिंग स्टॅक ओव्हरफ्लो नाव. हा, फंक्शन्स आर कम्प्युटेड व्हॅल्यूज. जे कम्प्युटर सायन्स मध्ये आपण जेव्हा फंक्शन बोलतो, राईट, दे रिटर्न अ व्हॅल्यू बट दे डोंट अल्टर एनी डेटा. म्हणजे कुठेही आपण फंक्शन असं लिहितो, राईट, तर त्याच्यामध्ये असं असतं की ना, तो एन्व्हायरमेंटला चेंज करत नाही. फंक्शन्स आर कम्प्युटेड व्हॅल्यूज, काउंट आणि काहीतरी आणि कॉन्केटेनेशन असेल, काहीतरी असेल, राईट, बट इट डज नॉट अलाउ टू डू इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. मीन्स याच्यामध्ये जर मी याला इन्सर्ट, अपडेट, डिलीट काहीतरी ट्राय केलं, फॉर एक्झाम्पल इफ आय ट्राय टू राईट हिअर, लेट अस से delete from TBL customer, या प्रकारचा सिंटॅक्स इफ आय राईट, it should not allow me, right? Delete from TBL customer. मला आताच एरर देतोय तो, invalid use of this, but मी जर चेक सिंटॅक्स पण केलं, चेक सिंटॅक्स केलं, एरर, इकडे एरर तर देतोय. लेट मी सी एक्झिक्युटेड. Yeah, there it is. You can see that small message here. Invalid use of side effecting operator delete within a function. म्हणजे फंक्शनच्या आत तुम्ही कोणतेही डेटा मॅनिप्युलेशन करू शकत नाही. स्टोअर्ड प्रोसिजर मध्ये तुम्ही करू शकता, राईट? हा सर्वात मोठा डिफरन्स आहे. इव्हन स्टॅक ओव्हरफ्लो मध्ये तो पॉइंट एकदमच हायलाइट केलेला, राईट? पण आता याच्यामध्ये दुसरे पण चिरीपिरी पॉइंट्स आहेत. ओके, दुसरे पण याच्यामध्ये चिरीपिरी पॉइंट्स आहेत. जसं एक्झाम्पल, आपण फंक्शन कशाला बनवतो की आपल्याला काहीतरी रियुजेबल पाहिजे, म्हणजे स्केलर व्हॅल्यू, काउंट, सम, राईट? स्टोअर्ड प्रोसिजर मध्ये केव्हा केव्हा काय होतं ना, आपण दरवेळी सिलेक्ट काउंट, सिलेक्ट सम, सिलेक्ट काउंट, तर व्हॉट वी डू, वी क्रिएट अ फंक्शन आणि स्टोअर्ड प्रोसिजर थ्रू कॉल करतो आपण. म्हणजे रियुजेबिलिटी ऑफ फंक्शन इज युज्ड मोस्टली इनसाइड स्टोअर्ड प्रोसिजर. आणि स्टोअर्ड प्रोसिजरला वी मेक अ कॉल इन द सी शार्प कोड, राईट? सो तो एक सेकंड डिफरन्स आहे. थर्ड डिफरन्स आहे की फंक्शन्सला मी असं सिलेक्ट करू शकतो. I can select it inside like this. But stored procedure, I have to say execute आणि sp underscore जे पण असेल असं. So I have to execute a stored procedure. जसं बॅच असतो ना, बॅच स्क्रिप्ट, तसा स्टोअर्ड प्रोसिजर आहे. इकडं जाईल, काहीतरी करेल, यू कॅन राईट लॉट ऑफ कोड इनसाइड इट, अपडेट, इन्सर्ट, डिलीट, कसलंही प्रतिबंध नाही त्याच्यात. पण फंक्शन त्याच्यामध्ये यू कॅन ओनली डू ऍग्रिगेशन, यू कॅन डू सम, राईट? माइल्ड आहे ते, राईट? सो अँड सेकंड, लाईक लास्ट वन विच आय एम सेइंग, यू कॅन एक्झिक्यूट दिस. याचं नाव बघा, एक्झिक्यूट, म्हणजे याला कॉल करा, एक्झिक्यूट करा. आणि याच्यामध्ये बघा की सिलेक्ट इट, रियूज दॅट कोड अगेन अँड अगेन. सो आय कॅन कॉल द फंक्शन इनसाइड लाईक अ कॉलम नेम. याच्यामध्ये आय कॅन डू दॅट, राईट? सो हा एक डिफरन्स आहे. सो स्टोअर्ड प्रोसिजर अँड फंक्शन्स, राईट? सो रिमेंबर हा, जर तुम्हाला इन्सर्ट, अपडेट, डिलीट करायचं असेल, तुम्हाला स्केलर व्हॅल्यू डिलीट करायचं असेल, काहीतरी कॉम्प्लेक्स ऑपरेशन करायचं असेल, स्टोअर्ड प्रोसिजर, तुम्हाला स्केलर व्हॅल्यू पाहिजे, 2-3 जॉईन करून परत परत तुम्ही तो कोड यूज करतायत, तर यू कॅन यूज अ फंक्शन, राईट? आता एक मी सांगितलं स्केलर व्हॅल्यू फंक्शन, एक आहे टेबल व्हॅल्यूड फंक्शन. म्हणजे समजा तुम्हाला एक पूर्ण टेबल रिटर्न करायचंय, देन यू कॅन गो अँड यू कॅन क्रिएट अ टेबल व्हॅल्यूड फंक्शन. आता टेबल व्हॅल्यूड फंक्शन मध्ये
the first thing is, again, हा जो टेबल रिटर्न करणार आहे तो टेबल ऍक्च्युअल एसक्यूएल सर्व्हर टेबल नाहीये. म्हणजे जसं एक्झाम्पल की ही कॅनॉट रिटर्न द टेबल सिलेक्ट स्टार फ्रॉम टीबीएल कस्टमर. दॅट्स डिफिकल्ट. तो कोणता टेबल रिटर्न करू शकतो? एक टेम्पररी टेबल बनवावं लागेल त्याला. मीन्स फॉर एक्झाम्पल single table you can return, right? So okay, here it is. You can see here, ह्यांनी इकडे सांगितलंय क्रिएट अ टेबल रिटर्न्स @emp टेबल. आता हा emp काय आहे? emp एक व्हेरिएबल आहे, टेबल व्हेरिएबल. सो आणि या टेबलचं स्ट्रक्चर काय? emp id, फर्स्ट नेम, लास्ट नेम. सो वी इन्सर्ट इनटू द emp आणि ह्या emp ला आपण रिटर्न करतो. रिमेंबर, टेबल व्हॅल्यूड मध्ये, फंक्शन मध्ये यू कॅन रिटर्न अ सिंगल टेबल. यू कॅन रिटर्न अ सिंगल टेबल. आता तुम्ही सांगणार की सर याच्यात तर इन्सर्ट पण होतंय. इन्सर्ट टेम्पररी व्हेरिएबल होते टेम्पररी टेबलवरती, नॉट ऑन द ऍक्च्युअल फिजिकल टेबल, राईट? फॉर एक्झाम्पल, जसं मला असं करायचंय की आता लेट अस से दिस इज हिअर. मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम जोडून व्हॅल्यूज द्यायचे, राईट? या सेल्स, समजा मला एक नवीन टेबल रिटर्न करायचंय ज्याच्यामधून फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एकाच कॉलम मध्ये पाहिजे आणि सेल्स आणि कंट्री दुसऱ्या 3 कॉलम पाहिजे. फर्स्ट नेम, लास्ट नेम जॉइंट आणि सेल्स आणि कंट्री दुसरं, राईट? So what I'll do, I'll create a table valued function, new inline table valued function. Okay. And we say here fn underscore get customer table, right? आता this is a table variable. आता याच्यात काय इनपुट नाही for now. Again, इनपुट असेल तर then त्या सिलेक्ट मध्ये you can write the input, right? Now you can see it can return a table. म्हणजे पहिली गोष्ट, I can go and I can say select star from TBL customer. पहिलं चला हे करून बघू, right? Now this is returning a table. Let us execute this. Simple. Select. मला माहित नाही हे का चालत नाही. मजाक झालंय. Guys, प्लीज शोधा हे कसं इन्वोक करायचं. रिअली पोपट आहे माझा. Okay, invalid column name. Yep. Anyone here who is guys, I really don't know की कसं फंक्शन इन्वोक करायचं. पण हा जो फंक्शन आहे हा एक टेबल रिटर्न करतोय, राईट? सिंपल टेबल. ओके. पण आता तुम्हाला जसं स्वतःचं टेबल स्ट्रक्चर बनवायचं असेल, देन प्लीज ते मला, आय एम रिअली अशेम टुडे, मला ते कोड आठवत नाही कसं करायचं. एवढा प्रोजेक्ट्स आहेत माझ्या हाताखाली, काय म्हणजे समटाइम इट इज सो डिफिकल्ट. सो आता टेम्पररी टेबल कसं बनवायचं? @व्हेरिएबलनी. अगेन गोइंग बॅक टू द ट्युटोरियल, @emp टेबल आपला आहे @कस्टमर टेबल आणि याचं स्ट्रक्चर काय? तो स्ट्रक्चर इकडे द्या. जसं इकडे यू कॅन सी द स्ट्रक्चर, राईट? सो आय विल से द स्ट्रक्चर इज एक आपल्याला पाहिजे फील्ड ज्याच्यामध्ये एफ नेम अँड एल नेम as varchar of 100. दुसरा आपल्याला पाहिजे अमाउंट as money, राईट? हे दोन पाहिजे आपल्याला टेबल, राईट? आता हा टेबल झालाय. नाउ व्हॉट आय कॅन डू, आय कॅन से हिअर इन्सर्ट इनटू. आता याचा स्ट्रक्चर तयार झालेला. इन्सर्ट इनटू, आता लुक ॲट दिस सिंटॅक्स हिअर. Insert into @emp, so @cast. आता हे batch insert आहे. This is a batch insert, right? So select. So what do you want to select from customer? From customer table आपल्याला पाहिजे F name आणि last name joint पाहिजे. F name आणि last name. Remember हा थोडा कॉम्प्लेक्स आहे इकडं, so please practice.
कुठे गेलं ते? जर तुम्हाला भेटत नसेल तर प्लीज हा यूज करा. राईट. सो एफ नेम, फर्स्ट नेम, राईट, सिलेक्ट first name plus last name. म्हणजे या कस्टच्या फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मध्ये दिस विल गो, राईट, कॉमा. दुसरा आहे आपल्याकडे सेल्स अमाउंट, सेल्स, राईट, फ्रॉम TPL कस्ट. हा एक टेम्पररी टेबल आहे, याच्यामध्ये 2 कॉलम बनवले मी. हे टेबल इज टेम्पररी, प्लीज अंडरस्टँड. आणि मी सांगतो मला हा टेबल रिटर्न करा. जो फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आहे त्याला कॉन्कॅटिनेट करून इट विल पुट इन टू द @cost, @first name, आणि जो सेल्स आहे त्याला इट विल पुट इट टू द अमाउंट, राईट. So let me just select, just me check this, right, looks good, okay. And yeah, so I'll just say check syntax, must declare a scalar variable as amount. काय केलं wrong? Oh yeah, याच्यामध्ये हे व्हेरिएबल नाहीये, हा टेबलचा कॉलम नेम आहे. व्हेरिएबल म्हणजे इकडे आपण डिक्लेअर करतो व्हेरिएबल असं, राईट. हा टेबलचा कॉलम नेम आहे, सॉरी. Check syntax. Okay, what is it? Varchar is not recognized in the built-in function. Varchar, line 21. इकडे बघा लाईन नंबर खाली येतं कुठेतरी. Why can't I see line? खाली line 27. So हा झाला line 21. Return. काय झालं रिटर्न मध्ये? This रिटर्न इकडे यायला पाहिजे. Okay. Yes, this whole thing. Check syntax. Varchar is not recognized built-in function. का वो? Varchar, why? काय wrong आहे याच्यात? Return cast table empid first name. हे व्हेरिएबल सारखं डिक्लेअर केलंय. काय काय करतोय मूर्ख माणूस. इट इज नॉट अ व्हेरिएबल. इट इज व्हेरिएबल आपण बोलतो डिक्लेअर ॲज दिस. इट्स फील्ड नेम. हा एक टेम्पररी टेबल. आय एम सो सॉरी. सो आय एक्झिक्यूट दिस. Cannot perform alter on this and this because it's an incompatible object type. Okay. So let me create a function. तो पहिल्या याच्यावरती alter करायला मागत नाहीये. No problem. I'll create a new one. Okay. So this is my now get customer table. आता हे बघा, आता हे एक टेबल रिटर्न करतोय. पहिल्या वेळी it was returning a scalar value. I'm sorry for all the syntax mistakes I'm doing here. Right. Bad morning for me. मला माहित नाही why this is not executing. Right. So try to check this, right? So if I execute this, मला टेबल्स, मला एक पूर्ण टेबल भेटेल ज्याच्यात फर्स्ट नेम आणि सेल्स हे दोन्ही भेटणार, राईट? सो okay. So any questions here, guys? आता I will leave you as a homework. There is one more type of function called as multi-statement table valued. आता हे multi-table statement काय आहे? I would see that everyone should do it, right? So guys, today we talked about different functions, right? So let us conclude. या फंक्शन्सला I will create as a new topic. एक तर आपण stored procedure versus functions केलंच आहे. Creating a simple stored procedure we talked about. Also talked about stored procedure pre-compiled आहे.
right? Yesterday we talked about it. Stored procedures are. Second, we talked key functions मध्ये 3 types आहेत, right? एक आहे scalar, एक आहे table आणि एक आहे multi-table, right? ते जरा बघा multi-table काय, right? Please invoking the function तो पण एक बघायला पाहिजे, मला जमलं नाही ते, right? So guys, can we do this much demo? Please do this demo. Please याचा आर्टिकल आहे. जसं एक्झाम्पल तुम्ही आज बघितलं की मला स्वतःला आठवत नाही कोड काय, राईट? एकतर मी फंक्शन्स खूप, कारण आजकाल काय ना, आय हॅव अंडर मी ऑलरेडी 100 डेव्हलपर्स, राईट? तर मला आता ते लोक करून देतात, फंक्शन बनवून देतात, राईट? एखाद्या वेळी असं मला हात घाण करायचा असेल तर आय गेट इन टू इट, राईट? सो दॅट्स वाय आय एम नॉट रिमेंबरिंग सिंटॅक्सेस. आय होप की कोणीतरी मला चॅटमध्ये सांगणार की सर असं फंक्शन करायचं, राईट? सो प्लीज गो अँड प्रॅक्टिस दिस 3 थिंग्स. स्टोअर्ड प्रोसिजर वर्सेस फंक्शन्स. सेकंड, फंक्शन मध्ये स्केलर एक टेबल बनवा, आणि दुसरा जो मी सोडलेला आहे तो मल्टी व्हॅल्यूड आहे. मल्टी व्हॅल्यूड काय आहे ते पण बघा, राईट? So any questions here, guys? Any queries? Any questions? I'm sorry, मला तो सिलेक्ट लिहिता आला नाही, but ठीक आहे. Any queries? No, sir. Okay. So Roshan, a question to you. Stored procedure आणि फंक्शन मध्ये सर्वात मोठा डिफरन्स काय आहे? इंग्लिश मध्ये प्लीज. महेश सर, आपण रेकॉर्डिंग स्टॉप करू शकतो आता. यू कॅन स्टॉप रेकॉर्डिंग, कारण मी नवीन काय घेणार नाहीये. येस. What is the biggest difference between stored procedure and functions? माझा आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. ओके. महेश सर, हे स्टॉप करू शकता रेकॉर्डिंग?